नमस्कार, आपण पाहत आहात महा 83 डेली न्यूज यूट्यूब चॅनल। लोकसभा निवडणूक 2024 इंडिया आघाडीचे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन बाबूराव विचारे यांनी सोमवार दिनांक 29/4/2024 रोजी सकाळी 10 वाजता शक्तीस्थळ येथून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन आणि अभिवादन करून वाजत गाजत मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज सादर केला। सदर मिरवणुकीमध्ये नवी मुंबई, मीरा भाईंदर, उत्तन या भागातील बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या मिरवणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व इतर पक्ष मित्रमंडळांचे पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। ठाणे शहराच्या लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही एकनाथ शिंदे गटाने उमेदवार न दिल्याने यावेळी राजन विचारे गटाकडून विजयी होण्याचे संकेत यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांनी 83 डेली न्यूजकडे संबोधिले। भव्य शक्ती प्रदर्शन करीत विचारे यांनी आपला लोकसभेचा इलेक्शनचा अर्ज भरला। साहेबांबद्दल काय बोलू शकत नाही। राजन साहेबांचा विजय हा झालाच आहे, कारण की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण आपली टीम ही जल्लोषच करते। ही फक्त जी आहे फक्त नावाला भरासाठी चाललो आहे आम्ही, आणि खरं विजय हा आमच्या साहेबांचा झालेलाच आहे। राजन विचारे साहेबांच्या पाठी आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहे। देऊ शकत नाही साहेब, कारण समोर असे नाही आहेत ना, ते घाबरलेत, विचार साहेबांना घाबरलेत। विचार साहेब हे काय 3 टाइम ते खासदारकी झालेले आहेत आणि त्यांच्या हॅट्रिक हे 100% होणारच आहे। त्यामुळे ते लोक आता 3 दिवस राहिले तरीही सुद्धा कोण उमेदवार अजून उभे राहिलेले नाहीये। महिला एकदमच तुम्हाला तुम्ही बघताच आहे, सगळ्या 100% महिला एकदम जोश मध्ये आहेत। आमचं असं आहे, महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना म्हणून आमची पूर्ण संघटना आहे, त्याच्यात 25,000 सभासद आहेत। आज आपण देशाची जी परिस्थिती बघतोय, या देशाच्या संविधानाला ज्या ठिकाणी आज आपण बघतोय की संविधान संपवायचा जो प्रयत्न चाललाय, या देशात 9 वर्षात जी महागाई झाली आहे, 9 वर्षात जे खोटे आश्वासन दिले गेलेत, 9 वर्षात जे महिलांवर झालेले अत्याचार आहेत, 9 वर्षात आपण बघतोय की महागाई का वाढली, आणि ही महागाई वाढताना फक्त जे मोठे पैसेवाले आहेत जसे अडाणी वगैरे आहेत त्यांचंच या ठिकाणी पोट भरलं गेलंय, आणि गरीब जनतेला जे आहे ते 7 ते 65% घरातला खर्च वाढलाय, आणि प्रत्येकाची परिस्थिती अगदी एवढी गंभीर आहे। जर तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन जर बघाल तर त्याची पैशामध्ये एवढा प्रकार वाढलेला आहे की लोक आत्महत्या करतायत। त्यामुळे आम्ही आज सगळे म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या देशाला, भारत देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, आणि आमच्या ठाण्याचे जे शिवसेनेने जो उमेदवार दिलेला आहे राजन विचारे साहेब यांना आम्ही या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी निश्चित आम्ही या ठिकाणी इंडिया गठबंधनच्या वतीने आज इथे नॉमिनेशन सन्माननीय आमचे उमेदवार राजन विचारे यांचं नॉमिनेशन आज आम्ही भरणार आहोत, आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं रोष आहे। बीजेपी आणि शिंदे सरकारवर त्याचा निश्चितच फायदा आम्हाला या ठिकाणी आमच्या इंडिया गठबंधनला होणार आहे, आणि म्हणून आमचे राजन विचारे प्रचंड प्रकारे निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे।